नमस्कार. कुकिंग शुकिंग मराठीवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे अगदी गावरान पद्धतीने चमचमीत गवारीची रस्सा भाजी कशी तयार करायची, तीही अगदी साध्या व सोप्या पद्धतीने, अजिबातसुद्धा जास्त पसारा न घालता पटकन तयार होणारी गवारीची रस्सा भाजी बनवणार आहोत. आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी 250 ग्रॅम म्हणजेच 1/4 किलो गवार घेतलेली आहे. आता या दिवसामध्ये गवार पण एकदम ताजी आणि फ्रेश मिळते. तिला आणल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथं निवडायला घ्यायची आहे. आता गवारीचा शेंड्याचा भाग आणि पाठीमागचा देठाचा भाग आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला हे गवारीचे सर्व तुकडे करून घ्यायचे. तुम्ही जर गावरान गवार आणत असाल तर त्याच्या थोड्याशा शिरा काढायच्यात आणि अशाच पद्धतीने त्याचे पण तुकडे करून घ्यायचे. आता इथं गवार पण संपूर्ण निवडून झालेली आहे. आता आपण गवार सुरुवातीलाच धुतल्यामुळं आता इथं निवडल्याच्या नंतर धुवायची नाही. आता त्यासाठी इथं लागणारं आपण वाटण पाहणार आहोत. आता इथं मी वाटणासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला बिना पाण्याचंच वाटायचं आहे. इथं पाणी घालायचं नाही आणि शक्य तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं वाटण पण तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये इथं 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि कढईला थोडंसं असं लावून घ्यायचं आहे म्हणजे गवार चिकटणार नाही. आणि इथं अशी गवार थोडीशी भाजून घ्यायची आहे. भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे गवारीमध्ये चांगलं व्यवस्थित मीठ असं मुरलं जातं आणि गवारीची टेस्ट पण खूप छान लागते. आता गवार पण 2 ते 3 मिनिटं चांगली व्यवस्थित परतून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यावर हलकेसे असे डाग आलेले आहेत. आता त्यानंतर गवार काढून घ्यायची आहे. हे पहा इथं आपली गवार पण चांगली भाजून झालेली आहे. गवार भाजून घेतली की त्यामधला थोडासा तुरटपणा कमी होतो आणि भाजी खूप छान टेस्ट लागते. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. मोहरी आणि जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये 1 कढीपत्त्याची काडी घालायची आहे. कढीपत्ता घातल्यामुळे गवारीची टेस्ट पण खूप छान येते त्यामुळे अवश्य घाला. इथं 1/2 चमचा मी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपला जो घरगुती गरम मसाला आहे तो घालायचा आहे. आणि इथं मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे भाजीला रंग पण खूप छान येतो. आणि थोडासा हिंग घालायचा आहे. गवार थोडी पचायला जड असते त्यामुळे हिंग अवश्य घाला. आणि इथं जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. आता हे मसाले करपू नये म्हणून इथं थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले पण खाली जळणार नाही. आणि पाणी घालून याला पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जी गवार भाजून घेतली होती ती घालायची आहे आणि याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले चांगले व्यवस्थित गवारीत असे मिसळले जातात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे आपण सुरुवातीला गवार भाजत असताना पण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आवश्यकतेनुसारच घाला. आता गवार मसाल्यामध्ये चांगले परतून झालेले आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. इथं मी साधारण 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चव पण खूप छान राहते
आणि त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती पण कंटिन्यू चालू राहते, त्यामुळे गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ करायची त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण ठेवा. आता त्यावरच इथं मी कढईवरती ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं की भाजी जास्त घट्ट झाली तर त्यातलंच थोडंसं पाणी घालू शकता, नाही घातलं तरी पण चालेल. तुम्हाला किती भाजी पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार प्रमाण ठेवा. तुम्ही जर डब्याला जर ही भाजी नेणार असाल तर याचं अर्ध पाणी घातलं तरी पण चालेल. आता इथं आपले साधारण 80% गवार शिजून झालेले आहे. त्यानंतर इथं शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. इथं मी साधारण 2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे. आता कूट घालून झाला की साधारण 2 ते 3 मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे. हे पाय इथं आपले गवार पण चांगले शिजून झालेले आहे. आता यावर शेवटी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मस्त अशी गावरान चवीची गवारीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. इथे आपण कुठेही कांदा टोमॅटोचा वापर केलेला नाही. कांदा टोमॅटो घातला की ओरिजिनल जी गवारीची चव आहे ती लागत नाही. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता. मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. बाय बाय.